नमस्कार मित्रांनो, फिल्मी बायोग्राफी या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत. अशोक सराफ यांच्या पत्नी निवेदिता सराफ यांच्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. कारण यांच्या ड्रायव्हरला किरकोळ वादातून मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तर चला जाणून घेऊया काय आहे सविस्तर माहिती. मुंबईच्या विलेपार्ले भागात ही दुर्दैवी घटना घडली आहे. रविवारी रात्री 10च्या सुमारास विलेपार्ले इथून त्या शूटिंग संपवून घरी जात होत्या. मात्र याच वेळी त्यांच्या गाडीला मागून दुसऱ्या गाडीने जोरदार धडक दिली. याच वेळी गाडी ठोकणाऱ्याने त्यांच्या ड्रायव्हरला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तर ड्रायव्हर अजयला शिवीगाळ करत त्या व्यक्तीने मारहाण केल्याची तक्रार अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी केली आहे. याचबरोबर निवेदिता सराफ यांना सुद्धा धमकावण्यात आणि शिवीगाळ करण्यात आलेली आहे. ही घटनेची तक्रार जुहू पोलीस स्टेशनमध्ये नोंदणी करण्यात आली आहे. या घटनेत अभिनेत्री निवेदिता सराफ या थोडक्यात बचावल्याचे बोलले जात आहे. ही घटना समोर येताच निवेदिता सराफ यांच्या असंख्य चाहत्यांनी यांच्याबद्दल काळजी व्यक्त केली आहे. निवेदिता सराफ यांनी मराठी सृष्टीला एक मोठ्या उंचावर आणलं आहे. मात्र आज ही अभिनेत्री सुरक्षित नसल्याचे बोलले जात आहे. निवेदिता सराफ या आजही कला विश्वात प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करत आहेत. अशा या हरहुन्नरी अभिनेत्रीसोबत असल्या वाईट गोष्टी घडणे हे खूपच मोठी दुःखाची गोष्ट आहे. तर मित्रांनो, निवेदिता सराफ या अभिनेत्री तुम्हाला आवडतात का? लाईक कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत धन्यवाद.